चला आजची तारीख आहे 19 मे 2026 म्हणजे 19 मे बरोबर आहे ना. आणि आज आपला सुरू आहे मॅथचा सब्जेक्ट मॅथ. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार आपल्याला आज घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे? गुणाकार मल्टिप्लिकेशन. आता मागच्या वर्षी आपण शिकलो, पण यावर्षी आता आपल्याला काय शिकायचं आहे? 3 डिजिटला 1 डिजिटने गुणणे, 3 डिजिटला 2 डिजिटने गुणणे. आणि ते पद्धत जी दिली फळ्यावरती समजून घ्यायची तुम्हाला पहिला. आता बघा माझ्या मागं म्हणा मल्टिप्लाइंग एनी 3 डिजिट नंबर बाय अ 1 डिजिट नंबर. बघा आता याचा अर्थ आहे मल्टिप्लाइंग म्हणजे गुणणे. एनी 3 डिजिट म्हणजे 3 डिजिट म्हणजे 3 अंकी संख्या. 3 डिजिटला बाय अ 1 डिजिट. 1 डिजिट म्हणजे 1 डिजिट म्हणजे एका डिजिटनं 3 डिजिटला तुम्हाला गुणायचं आहे. आलं लक्षात? मग आता कसं गुणायचं आहे? आता यासाठी आपला पहा काय आपण एक गोष्ट शिकलो. 245 याचा आपण काय केलं होतं? काय काढलं होतं? एक्सपांडेड फॉर्म. बरोबर आहे. ज्याला विस्तारित मांडणी म्हणतो आपण. म्हणजे 2 चं प्लेस व्हॅल्यू आहे 200, 4 ची प्लेस व्हॅल्यू आहे 40, 5 ची प्लेस व्हॅल्यू आहे 5. मग आता या तिघांची ही जी प्लेस व्हॅल्यू आपण लिहिली, याला प्लसचं चिन्ह दिलं म्हणजे याला म्हणायचं एक्सपांडेड म्हणजेच विस्तारित मांडणी. आता ही विस्तारित मांडणी करणं आवश्यक आहे. त्याच्या खाली आहे 8 न तुम्हाला गुणायचं आहे. 8 ची काही विस्तारित मांडणी करायचं काम नाही. मग आता हे जसं तसं इथं दिलेलं आहे, आपण घेतलेलं आहे या वरच्या 3 डब्यामध्ये. म्हणजे याच्या 245चं आपण इथं लिहिलेलं आहे. 200, 40 आणि 5. बघा 245 बस. बरोबर आहे का? आहे बरोबर. आता कशाने तुम्हाला कशाने गुणायचा आहे? 8 न. तो 8 इथं लिहिला. पद्धत पहा, समजून घ्या. असे गणित तुम्हाला करायचे आता. मग आता बघा 8 न याला गुणायचं आहे. 200ला 8 न गुणायचं आहे. 8 झिरोचा तोंडी आलं पाहिजे. आता 8 झिरोचा 0, 8 झिरोचा 0, 8 टूचा करेक्ट, 8 टूचा इथपर्यंत समजलं तुम्हाला? हे 0 0 वाले तोंडी गुणाकार येतो. करत बसायचं काम नाही. पुढं आता 8 ने याला गुणलं, आन्सर इथं लिहिलं. आता 8 ने याला गुणायचं, आन्सर इथं लिहायचं. पुन्हा 8 झिरोचा 8 फोरचा 32 करेक्ट 30 आन्सर आलं 320. आता शेवटचा आहे 5 इथं आहे 8. 8 न 5 ला गुणायचं आहे. 8 5चा 40. इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता हे समजलं आणि हे उत्तर कसं काढलं हे समजलं. पुन्हा एकदा सांगतो बघा. या 8 न याला गुणलं, हे उत्तर आलं. या 8 न याला गुणलं, हे उत्तर आलं. 8 न याला गुणलं, हे उत्तर आलं. आता याला आपण उभे मांडणीमध्ये करायचं आहे. पहा 1600 प्लस इकून इकडे लिहायचं. तुम्हाला माहित असते 320. इकून लिहायचं का 300? इकून लिहायचं, इकून इकडे लिहायचं. म्हणजे हा युनिट, हा 10 आणि हा 100 म्हणजे 320. त्याच्या खाली आहे 40. हे सुद्धा इकून इकडे लिहायचं. इकून लिहिलं की गणित चुकलं. मग आता हा 0 आणि हा 4 या तिघा याची काय करायची आता आपल्याला? बेरीज. बघा 0ला 0, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 1 ला काय आला आन्सर? कोण सांगते? कोण सांगते? सांगा काय आला आन्सर? 1960. आता मी इथे गुणाकार करून पाहतो हे उत्तर बरोबर येते का पाहू आपण. हा पहा 8 5चा पटापट सांगा. 8 5चा 40 ला हातचा आला 4. 8 4चा हा 32 आणि 4 36. 36 ला हातचे आले 3. 8 2चा 16 आणि 3 19. बघा बरं हे नाही उत्तर बरोबर आलं का? आलं का उत्तर? म्हणजे या पद्धतीनं आपण उत्तर काढलं. आपल्याला पेपरमध्ये या पद्धतीने विचारणार आहेत. आपल्याला हेच असंच करावं लागणार आहे. आणि ह्या पद्धतीने केलं, आपण चेक केलं तर उत्तर बरोबर येते का? बघा या पद्धतीने केलं तरी उत्तर तेच आलं, या पद्धतीने केलं तर उत्तर तेच आलं. बघा दोन्ही एकच उत्तर आहे. कोणत्याही पद्धतीने विचारलं तुम्हाला गुणाकार करता आला पाहिजे. हे गणित समजलं? मग असं 3 डिजिटला 1 डिजिटने गुणणे असं बाकीचे गणित तुम्हाला करायचे आहेत. बघा आता आपण पहिले काय शिकलो? 3 डिजिटला 1 डिजिटने गुणणे. बरोबर आहे.
आता आपल्याला काय शिकायचं आहे? 3 डिजिटला 2 डिजिटने गुणणे. काय कठीण आहे का? काहीच कठीण नाही. फक्त काय वाटते तुम्ही लक्ष द्या, फक्त बारीक लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे असं एकाग्रतेनं पाहायचं. मग त्याला लक्ष द्या, त्याला सगळं येते. बघा आता 244 म्हणा, मोठ्यानं म्हणा माझ्या मागे. 244 मल्टिपल 28 म्हणा माझ्या मागे. मल्टिप्लाइंग a 3 digit number by a 2 digit number. आपण पहिले पाहिलं 3 डिजिटला 1 डिजिटने गुणणे. आता पाहतो आपण 3 डिजिटला 2 डिजिटने गुणणे. मग आता पहिले मागच्या वेळेस प्रमाणे या 244चा आपण काय केलं, या ठिकाणी एक्सपांडेड फॉर्म केला, म्हणजे विस्तारित मांडणी केली. बरोबर आहे. मग पहा 200 लिहिले, इथं 40 लिहिले, इथं 4 लिहिले. बरोबर आहे. हेच आता आपल्याला या पहिल्या टाइमात लिहायचं आहे. जसं इथं लिहिलं होतं, आपण लिहिलं होतं का? मग तसं इथं लिहिलं मी आता 200, हा 40 आणि 4 इथपर्यंत समजलं तुम्हाला? समजलं. आता खाली पहिले एकच अंक होता, हा 8, म्हणून नुसता 8 लिहिला आपण. पण आता इथं अंक किती आहे, कितीने गुणायचा आहे? 2 डिजिटनं. हो, कितीने गुणायचं आहे? म्हणजे 28 न. मग नुसतं इथं 2 असते तर आपण 2 लिहिला असता, इथं 8 असतं 8 लिहिला असता, पण इथं 28 आहे. मग याचं सुद्धा एक्सपांडेड फॉर्म करायचं, एक्सपांडेड करायचं, म्हणजे विस्तारित मांडणी करायची. मग 28चं काय येईल? 20 प्लस 8. बरोबर आहे. मग आता हे 20 आणि 8 उभं लिहायचं आपल्याला. कसं लिहायचं? हे जे आहे वरचं जे आहे हे आपण आडवं लिहिलं, आणि खालचं 28चं जे आहे हे आपण उभं लिहायचं. 28 दिसलं तुम्हाला? हे आडवं लिहायचं आणि हे ज्याला गुणायचे ते उभे लिहायचे. इथपर्यंत समजलं का? काय कठीण आहे? बोलत चला. चला आता तुम्हाला नियम आपला गुणाकार याने याला गुणायचं आहे. पहिले काय करायचं आहे? 2 न 2 ला डायरेक्ट गुणलंच चालते. 2 2 चं काय होते रे? 4 होते. बरोबर आहे. किती झिरो आहेत रे? 1 2 3. किती झिरो आहेत? 1 2 3. 4000. कळलं? त्याच्या पुढं याने याला गुणायचं, म्हणजे 4 न 2 ला गुणलं चालते डायरेक्ट. 4 2 चा किती होते? 8. आणि झिरो किती आहेत रे? हा एक झिरो आणि हा एक झिरो. किती आहेत? 2. चला पुढं 2 न 4 ला गुणायचं. 2 4 चा 8 आणि हा झिरो झाला. समजलं तुम्हाला? यानं याला गुणलं हे उत्तर, यानं याला गुणलं हे उत्तर, यानं याला गुणलं हे उत्तर. गुणताना अंकाने अंकाला गुणायचं, जेवढे झिरो आहेत तेवढे त्याच्या पुढे लिहून टाकायचे. काय कठीण आहे का? आता खालचा आहे आपलं 8 न गुणायचं तुम्हाला. जसं तुम्ही 20 ने याला गुणलं, याला गुणलं, याला गुणलं, तर 8 न गुणायचं. चला 8 2 चा 16. पुढे झिरो किती आहेत रे याच्यात? इकडचे झिरो, इकडे झिरोच नाही आहे, इकडे 2 झिरो आहे, 2 झिरो लिहून टाकले मी. चला पुढे 8 न 4 ला गुणा. 8 4 चा 32. झिरो किती आहेत रे? किती झिरो आहे? 2 झिरो आहे. झिरो किती आहे इथं? 1. इथं झिरो आहे का? इथं आहे का झिरो? हा इथं एक झिरो आहे, झिरो द्यायचा फक्त. याच्या पुढचे झिरो मोजायचे, पुढे लिहायचं आहे. समजलं नाही तुम्हाला? हा चला आता 8 न 4 ला. 8 4 चा सांगा. 8 4 चा 32. व्हेरी गुड. आता तुम्हाला काय करायचं? हे सगळे तिन्ही बॉक्स मध्ये नंबर, खालच्या तिन्ही बॉक्स मध्ये नंबर उभे मांडायचे, त्याची काय करायची? ऍडिशन करायची. बघा आता मी इथे लिहितो 400, 4000. बघा 800. त्याच्यानंतर लिहायचं आहे 80. त्याच्यानंतर लिहायचं आहे पुन्हा 100 आहे ना. त्याच्यानंतर 320. त्याच्यानंतर लिहायचं आहे 32. याची काय करायची? ऍडिशन. चला करा ऍडिशन. म्हणा 0 0 0 2 काय येईल? 2. 8 आणि 2 10. 10 आणि 3 13. 13 ला 3 हातचा 1. 8 आणि 1 9. 9 आणि 6 सांगा लोक. 15 आणि 3 हा 18 ला 8 हातचा 1. 4 आणि 1 5. 5 आणि 1 6. काय आला आन्सर? आलं लक्षात तुमच्या? हे या पद्धतीने केलं आपण, हे उत्तर आलं. आपण आता असा गुणाकार करून पाहू, हे उत्तर येते का? आलं तर बरोबर आहे आपलं. तुम्हाला या पद्धतीने विचारू का त्या पद्धतीने विचारू? चला 8 4 चा बोला पटापट. 8 4 चा 32 ला 2 हातचे आले 3. 8 4 चा 32 आणि 3 किती होतात? 35. हा 35 ला 5 हातचा आला 3. 8 2 चा 16. 16 आणि 3 19. एक घर झालं म्हणजे काय देत असतो आपण? 0.
2 न 4 ला गुणा आता 2 4 चा 8 हातचा काही येत नाही 2 4 चा 8 2 2 चा 4 याची ऍडिशन करू आपण आता 2 ला 2 8 आणि 5 13 ला हातचा आला 1 9 आणि 1 10 10 आणि 8 18 ला हातचा आला 1 4 5 6 पहा बरं उत्तर बरोबर आलं का 6832 6832 आले आन्सर बरोबर याचा अर्थ आपलं गणित बरोबर आहे आलं लक्षात अशा प्रकारे आता 3 डिजिटला 2 डिजिटने गुणणे या पद्धतीनं आणि एक या पद्धतीनं दोन्ही पद्धती तुम्हाला घरी करायचं आहे